प्रार्थना लागत आहे आणि इथं नवरी बसलेली आहे. आणि पाठीमागे हा नवरीचा भाऊ आहे आणि मावशी आहे, नवरीची मावशी. आणि इथे आमचा हा कार्तिक आहे बघा. कार्तिक झालेला आहे पाठ राख्या. हो, नवरीच्या भावाला पण द्या लावायला लवकर. नवरीचा भाऊ आलेला आहे सर्वेश. सर्वेश इकडे बघ. त्यांचे कुलदेवत आहेत. ही तर आमची सर्व मंडळी आहे. ही स्वप्नाली आहे, या आत्या सासू आहे आणि आमची इथं मंजिरी आणि आमच्या सासूबाई आणि त्याच्या पाठीमागे माझी आई आहे. नमस्कार मित्रांनो, मंदिर किरण सुतार चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आम्ही आलेलो आहोत महागावला हळदीसाठी. स्नेहलची हळद आहे. तर इथली कोकणातली कशी हळद असते ती ह्या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला भेटेल. ही आज हळद आहे आणि ही कोकणातली हळद आहे. उद्या लग्नाचा ब्लॉग येईल. आज हळदीचा स्वतः मुहूर्ताची हळद लावून झालेली आहे. आणि बघा आता पुढच्या ब्लॉगमध्ये कसं डान्स वगैरे. आणि आता वाजलेले आहेत 10 वाजलेले आहेत आणि इथलं 10चं सकाळचं व्ह्यू बघा कसं भारी आहे, बघू शकता इथलं. आणि त्या साईडला पूर्ण असं धुका वगैरे आहे आणि इकडे थंड हवा भरपूर आहे. कोकणात कशी हालत होते ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला बघायला भेटेल. आता देवळात चाललेलं आहे ते. नवरीला आपण देवळामध्ये घेऊन जातो ना, त्यासाठी आता नवरी देवळामध्ये निघालेली आहे, बघू शकता. तिकडे ते बाजेवाले आहेत. हा नवरीचा भाऊ आहे, पुढचा पण नवरीचा भाऊ आहे आणि नवरी आणि नवरीची बहीण. आणि गाव पण कसं एकदम डोंगराच्या साईडला गाव आहे लागलेलं आहे. आणि अशा ठिकाणी आम्ही लग्नाला आलेलो आहोत. एकदम डोंगरावर गावाने वातावरण एकदम छानसं वातावरण आहे, बघू शकता तुम्ही इथं. आणि आता आपण जस्ट मंदिराच्या समोर आलेलो आहे. मंदिराजवळच आलेलो आपण आता. हे इथं मंदिर आहे आणि त्याच्यात साईडला लागून हे तलाव आहे. फायनली मंदिरामध्ये आपण जाणार आहोत. आणि आता फायनली नवरी मंदिरामध्ये आलेले आहे देवाचं दर्शन घेण्यासाठी. शंकराचं मंदिर आहे. आणि आता इकडचं हे वातावरण बघू शकता. आजूबाजू म्हणजे मंदिराच्या साईडला लागून आहे तलाव आहे. छानसं वातावरण, एकदम शांत आणि थंडगार. पुढे दुसऱ्या गावाजवळ मंदिर आहे, तिथे जाणार आहात. चला मग भेटू तिथे. आणि आता इथून जस्ट ही लालपरी गेलेली आहे, बघू शकता. म्हणजे गाड्या पण इथं थोड्याशा कमी जास्त येतात, म्हणजे जास्त गाड्या नसतात. दिवसातून 3 ते 2-3 गाड्या असतात फक्त. आता इथे देव आहे, त्यांच्या पाया पडायला आलेले आहेत, बघू शकता. आणि बाजाचं कसं, बाजाशिवाय मजा नाही आहे आल्यात किंवा लग्न कार्यामध्ये. आणि कसे वाजवत आहेत, एकदम मस्त बाजा वाजवत आहेत.
दुसऱ्या मंदिरामध्ये जातो आम्ही नवरीला घेऊन. बाजूमध्येच बाजूवाले ते बघू शकता महागाव आहे. असं पूर्ण डोंगराच्या साईडला बसलेलं आहे बघू शकता. बलीचं मंदिर आहे. आता इथं दर्शन घेऊन मग आपण घरी जाणार. चला या. आणि आता बघू शकता बजरंगबलीचं मंदिर आहे इथे. इथं पण एकदम सुबेग आहे. आणि आता आमच्या इथं नवरीबाई आलेल्या आहेत दर्शन घेण्यासाठी. आणि आता नवरी पाय पडत आहे इथे. मंदिरामध्ये पाय दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आता घरी लग्न मंडपामध्ये आपण आलो. आणि हे महागाव आहे आणि इथे हे महागावचं स्टॉप आहे. म्हणजे इथं बस वगैरे थांबते आणि हे आजूबाजूला इथे आहेत ना हे बस थांबते आणि आजूबाजूला इथे दुकानं आहेत. आणि हे काका. ओके हां नवरीचे काका. नवरीचे काकाच ना. बस जस्ट आता आम्ही आता चाललो घरी. बघू शकता आता नवरी गेलेले तिकडे पुढे. या हल्दीच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथली गावाकडची घरं पण बघू शकता तुम्ही महागावातली. आणि इकडे ही शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आहे महागाव. माझ्या आत्याला काम करते. ओके कुणाची हो का. कुठे हा आपल्या ते याच्यामध्ये तिकडे शाळेमध्ये का. हो धन्यवाद. आणि इकडूनही बघू शकता ही घरं कशी घरं आहेत वगैरे. आणि इथले आजूबाजूची घरं पण बघा कशी एकदम सुरेख सुंदर घरं आहेत. आणि आता आमच्या इकडे ही नवरीबाई आहे. आता घरी आलेलो तर आम्ही जस्ट. आणि आपलं हे लग्नाचं मांडव पण इथंच आहे. पाया पडून वगैरे नवरी आता घरी आलेली आहे. आणि आता जी गावकीची हालत आहे ना लागायला चालू केलेली आहे. आणि मंडप आहे खाली आता. तर आपण आता तिथे जाऊया. आणि हे नवरीचं घर आहे. म्हणजे इथं पण मंडप आहे पण कसं इथं जागा थोडी अपुरी असल्यामुळं मंडप तिथे खाली आहे. म्हणजे आता जी गावकीची हालत आहे ना ती खाली आता लागते. तर आपण आता तिथे जाणार आहोत. चला मग. आणि माझा चेहरा म्हणजे कसं आहे आम्हाला रात्रीचं पण जागरण झाले ना त्यामुळे चेहरा वगैरे असं थोडंसं आहे म्हणजे झोप पूर्ण झालेली नाही आहे. तर चला आपण आता खाली जातो आहे. आता गावकीची हालत खाली लागलेली आहे ती बघायला जाऊया. चला मग. आणि आपण आता खाली मांडवामध्ये आलेलो आहे. इथे आहेत आपले बाजूवाले. आता ही गावकीची हालत लागत आहे पूर्ण. एकच ठेव चालेल.
इथं फॅमिली बसलेली आहे पूर्ण. ताई आणि आपली आता इकडे आहे मंदिरी आणि आता बघू शकता इथे गावकीची हालत लागते ती. आणि आपला कार्तिक बसलेल्या पाठीमागे पाठ राख्या. हल्दीमध्ये असे भानोड्या बनवतात तिथे बघू शकता. हल्दीमध्ये असे भानोड्या बनवतात. आपण बघूया कसे टेस्ट आहे ते भानोडे. लागतात एकदम. हळदी लावून झालेले आहेत. आता मी स्वप्नाली आमच्या घरातले नेमके माणसं आहेत त्यांच्या लावायच्या बाकी आहेत. आता आम्ही लावून घेतो हळद.
इथे स्वप्नाली लावत आहे आणि आमच्या आत्ते सासू लावत आहेत हळद. गाड्या आता सर्वांच्या लावून झालेली आहे हळद. सर्वांची हळद लावून झालेली आहे. पप्पा हळद लावत नवरीचे आई वडील आहेत. ते इकडे बघ स्नेह.